या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापुरात डीजे बंदी विरोधात सोलापूरकर एकवटले असून अनेक प्रकारची आंदोलनं सोलापुरात होत आहेत। डीजे बंदीमुळे प्रशासनाचा दबाव वाढत असल्यानं सोलापुरातील साऊंड लाईट असोसिएशननं अनोखी शक्कल लढवत सोलापुरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांना आपली सेवा देणार नसल्याची शपथच घेतली। डीजे असोसिएशननं इतकंच न करता सोलापुरातील मानाचा आजोबा गणपती समोरील लाईट डेकोरेशन बंद केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। तात्काळ जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी परिस्थिती हाताळल्यानं पुढचा अनर्थ टळला। सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचे उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेंढके यांनी डीजे असोसिएशनच्या लोकांना गणेश भक्तांच्या भावना दुखावू नका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना दिला। रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधीर शाळेत औचित्यपूर्ण आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात श्री गणेश पूजन करण्यात आलं। यावेळी राज्य गुप्त वार्ताच्या निरीक्षक दीपाली जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। दीपाली जाधव यांचा सत्कार शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी केला। स्वागत आरती गांधी यांनी केलं। प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केलं। या प्रसंगी बळीराम पावडे, आरती गांधी, डॉक्टर दर्शना गांधी, बबनराव पावडे, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, रेणुका पसपुले, विठ्ठल सातपुते, आनंद पारेकर, मदभावी ठाकर आदींची उपस्थिती होती। सूत्रसंचालन अजित पाटील यांनी तर आभार सचिव सुनील दावडा यांनी मानले। या प्रसंगी दीपाली जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। गुन्ह्याच्या तपासात तपासाधिकारी आणि अंमलदारांना घडलेल्या गुन्ह्यातील पुरावा वैज्ञानिक पद्धतीनं गोळा करून तो पुरावा आरोपीविरुद्ध न्यायालयात सादर करता यावा यासाठी फॉरेन्सिक वाहन सोलापूर शहर पोलिसांना पुरवण्यात आलं। या वाहनाचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते झालं। या वाहनामध्ये घटनास्थळावरील भौतिक पुरावे शोधून तो वापरण्यासाठी 6 किट आहेत। यामध्ये ब्लड किट, NDPS किट, कास्टिंग किट, फायर आर्म किट, सायबर किट तसंच जनरल किटचा समावेश आहे। यामुळं आरोपी विरुद्ध न्यायालयात अधिक ठोस वैज्ञानिक पुरावे सादर करण्यात येणार आहेत। तसंच या वाहनासोबत 3 असिस्टंट केमिकल ॲनालायझर, 3 सायंटिफिक असिस्टंट आणि 2 चालक असा स्टाफ नियुक्त आहे। या उद्घाटन प्रसंगी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, अंगुली मुद्रा विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर गळवे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते। जुळे सोलापूर परिसरातील मोरिया प्रतिष्ठान सामाजिक आणि सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। यावर्षी मंडळाच्या गणेशोत्सवाची सुरुवात बाप्पांच्या प्रतिष्ठापनेनं झाली। यावेळी प्रमुख पाहुणे अभिषेक चंद्रकांत चव्हाण, उपअभियंता उपविभाग बार्शी यांच्यामार्फत श्रींची प्रतिष्ठापनेची पूजा करण्यात आली। तसंच उपस्थित पाहुणे धनंजय अप्पिन, निलेश लोहार, मनोज चित्ते, उत्सवाध्यक्ष मनीषा कोळी, उपाध्यक्षा स्वाती घंटे, मंडळाचे संस्थापक राहुल डोंबळे यांच्यासह उत्सव पदाधिकारी, परिसरातील नागरिक यांची उपस्थिती होती। या मंडळाचं विशेष म्हणजे उत्सवाच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। यंदा गणेशोत्सवात मंडळानं अनेक विशेष उपक्रमांचं आयोजन केलं आहे। यात सामाजिक संदेश देणारे देखावे, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे। मोरिया प्रतिष्ठाननं सर्व नागरिकांना आणि गणेश भक्तांना या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन मंडळाचे संस्थापक राहुल डोंबाळे यांनी केलं। गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे। दरम्यान गुरुवारी सायंकाळी 7 वाजता
युवा नेते तथा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या हस्ते श्रींचं मनोभावे पूजन करण्यात आलं. अत्यंत मंगलमय अशा वातावरणात हे पूजन करण्यात आलं. गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं. त्यानंतर श्री गणरायाची आरती करण्यात आली. माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक 26 मधील उर्वरित नगरातील विकास झाला नसल्यामुळं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या गावी माण खटाव इथं समक्ष भेट घेऊन समस्यांबाबत लेखी निवेदन दिलं. निवेदनातील नगरांना प्राधान्यानं निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिलं. प्रभाग क्रमांक 26 मधील कोरे वस्ती, शाहू वस्ती, रौत वस्ती, विराटनगर, एजी पाटील नगर, जय महालक्ष्मी नगर, समर्थ नगर, कल्याण नगर भाग 1 आणि 2, वास्तुविहार नगर, ज्योतिनगर, मीनानगर, गुरुदेव दत्त नगर भाग 1 ते 6, रत्नमंजिरी नगर, सुभाष शहा नगर, पाटलीपुत्र नगर, उद्धव नगर भाग 1 आणि 2, रेणुका नगर, रजनीश रेसिडेन्सी पार्क, पंढरी नगर शिक्षक सोसायटी, आदित्य नगर, आर्यन रेसिडेन्सी पार्क, पंचवटी नगर, अश्विनी सोसायटी, गजानन नगर, रक्षक सोसायटी, प्रल्हाद नगर, प्रियांका नगर, रेश्मा नगर, हरिओम नगर, समर्थ सोसायटी, SRP कॅम्प जवळील नगरात सहारा सोसायटी, अण्णा कॉलनी, रामनारायण चंडक विहार, अमरनगर सोरेगाव या नगरांचा कायापालट करण्याची ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.